चाललोय बाहेरून आम्ही. मायरा चल, मायरा मायरा गाडी गाडी. काय करायचं आता चाललोय बाहेरून आम्ही आम्ही तर दोघांनी बाहेर मिसळ खाल्ली आहे. त्यानंतर आता खूप म्हणजे असं बाहेर खूप दिवस झाले मिसळ खाल्ली नव्हती. म्हणजे असं कुठं फिरायला वगैरे गेलं तर होतं, पण असं घरी असताना असं फक्त सासवडमध्ये गेलोय आणि मिसळ खाल्ली असं कधी होत नाही. कारण की आपलं असं असतं ना, हेल्दी खाऊन जावं, म्हणजे जाताना घरचं खाऊन जायचं, आलं की घरी खायचं, असं चालू होतं आहे सध्या तरी. म्हणजे ठीक आहे, कुठे बाहेर लांब गेलं वन डेसाठी तर होतं बाहेरचं, पण आज जरा बाहेर पोस्टमध्ये काम होतं आणि मग म्हटलं चला सकाळीच जाताना प्लॅन केला की चहा वगैरे पिऊन गेलो फक्त. म्हटलं काय बघू, हा बरं म्हटलं मिसळ खाऊन येऊयात बाहेरूनच. बाहेर मिसळ खाल्ली, पण मायरा तसं पण एवढं लवकर काही खात नाही आहे. दूध पिलेली होती सकाळी आणि तिला म्हटलं इडली वगैरे घेऊया, डोसा, पण ती नको म्हटली, भूक नाही आहे म्हणून. मग म्हटलं घरी तर तसं पण हा बोल डोश्याचं पीठ आहे, म्हणून म्हटलं घरी गेलं तिच्यासाठी डोसा बनवेन. आणि हा बलून कुठून आणलाय आम्ही? बर्थडेचा. म्हणजे आज न्यू स्कूल जे चालू असतात ना, प्री स्कूल वगैरे, आणि तिथे शेजारी त्या पोस्टच्या शेजारीच एक न्यू स्कूल इनिटेटिव्ह काहीतरी त्याचं नाव आहे, ॲक्च्युली मला नाव येत नाही आहे. आणि तिथे ते बलून लावलेले होते. मे बी आता न्यू ॲडमिशन येतात त्यांचं म्हणजे स्वागतासाठी वगैरे, तर असे लावलेले होते. आणि मायराचं काही नाही ते बलूनच घ्यायचेत म्हणून रडायला लागली. बापरे, अक्षरशः कसं तरी. बाहेर सगळे पॅरेंट्स उभा आहे, त्यातून एक मुलगी म्हणजे मायरा एवढीच असेल आणि तिला स्कूलमध्ये सोडत होते तिचे आई बाबा, तर ती जात नव्हती. अतिशय म्हणजे इतकी रडत होती ना ती, मला तिच्याकडे बघून कसं तरी वाटत होतं. पोटामध्ये अक्षरशः माझ्या गोळा आला होता. पण आणि मायराचं त्याच्यामध्ये ते तिचं औक्षण करायला तिला बोलवतात त्या मुलीला, आणि मायराचं त्यामध्येच रडणं काही चालू होतं, मला बलून पाहिजे त्यांचा लावलेला. पण ते बाहेर त्यांचे मॅनेजमेंटवाले होते, ते म्हटले का रडती? आम्ही म्हटलं अहो बलून मागतीये, कसं देणार ना. मग ते म्हटले ठीक आहे मी देतो, आणि आम्ही तिथून हा बलून घेऊन आले. दाखव ग मायरा बलून. आणि बघा एवढा सगळा बलून घेऊन आली त्यांच्या इथून. तर फोडून मग तो बलून खराब होईल हा बाबू. आणि मला तर आश्चर्य वाटत होतं. देते आता याला डोसा बनवते आणि घरातली राहिलेली कामं करते, कारण की सकाळी फक्त देवपूजा झाडून वगैरे आणि देवपूजा करून गेलेली, सगळी कामं तशी आहेत. आणि मी मिसळ खाल्ल्याने इतकं मला फुल झाले आता, पण तरीही कामं न करता मी बसू शकत नाही. कामं ठेवून मी काहीच करू शकत नाही. कामं केल्याशिवाय माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही. त्यामुळे आता मायराला खाऊ घालते, तिला डोसा बनवून देते आणि पटापट कामाला लागते. आणि सगळी कामावरती दुसरी भरपूर सगळी कामं आहेत मला. काय बाबू, ते लॉक जर काढलं तर सगळे बोलून फुटून जातील. हो ग राजा, पुन्हा मग म्हणू नको आई तू माझा बलून फोडला म्हणून. ओके, देते काढून देते. आणि फुटला तर बघ मग. असंच रडरड चालू होतं तिथे. म्हणजे मी आतमध्ये असताना हे दोघे बाहेर गेलेले आणि ती ओढत होती बाबाला तिच्या. मी मला काय झालं, तर मग कळलं मला ही बलून मागती. मला वाटलं स्कूललाच तिथे आतमध्ये जायचं म्हणतीये. नाही, तिथं त्या मुलांची रडारड आतमध्ये जाण्यासाठी. ती एक मुलगी होती, तिला जायचंच नव्हतं, ती तिच्या आईवडिलांना सोडून आतमध्ये जातच नव्हती. आणि मायराचं काय तर मला बोलून पाहिजे, एवढे सगळे तिथे रडारड, सगळे पॅरेंट्स बाहेर उभे राहिलेत, मॅनेजमेंटची त्यांची लोक, टीचर वगैरे. आणि मायराचं काय तर मला बोलून पाहिजे. आणि ते तर झालं. पुन्हा वाटेत येता गाडीवरून आमचा बलून रस्त्यालाच मायराच्या हातातून सुटून गेला. त्यातून पुन्हा मी उतरली, पुन्हा तो बलून घेऊन आले. म्हणजे एक 4 व्हीलर आलती, ती थांबली आणि मग मी जाऊन बलून घेऊन आले. असा आमचा आज काहीतरी इन्सिडेंट झालेला आहे. म्हणजे लहान मुलं तुमचे कधी कशासाठी हट्ट करतील, टँट्रम करतील, हे सांगता येत नाही. ओके, काय
आणि झालं. ते बलूनचं तर किती पण बलून असले ना, ते बलून पाहिजेच असतं. तिथं खायला गेलो तिथं पण तिचं काहीच नाही, ते बलून सोबतच खेळत होते. म्हणजे मुलांचा टँट्रम आहे ना, कधी संपत नाही. तो म्हणजे ह्या एजमध्ये त्यांचे खूप सारे टँट्रम असतात. चला मग काय काय होतंय तुमच्याशी शेअर करतेच, असेच कनेक्ट राहा. हाय हॅलो नमस्कार, मी राणी. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत, ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक मला जे म्हणजे अनुभव आला एका गोष्टीचा, तीच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. म्हणजे आपण म्हणतो गृहिणी प्रत्येक काम परफेक्ट करत असते, ती सतत कामामध्ये असते, सतत व्यवस्थितरित्या तिची सगळी कामं पूर्ण करत असते. पण तुम्हाला सांगू, आजच्या दिवसाच्या अनुभवातून मी सांगते की गृहिणी ही सततच परफेक्टनेसनी ती कामं करतच असते, पण सततही तिच्याकडूनही होईलच असं नाही आहे. तिलाही भरपूर काही कामं करायची असतात, पण त्यातून तिला अजून काही गोष्टींसाठी वेळ जेव्हा काढावा लागतो, जेव्हा बाहेरची काही कामं करायची असतात, तेव्हा तिला घरातल्या कामांचा त्याग म्हणण्यापेक्षा घरातल्या कामांना थोडंसं विसरून बाहेरची कामं करावी लागतात. तसंच आज माझ्यासोबत काहीसं झालं. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की घरातली कामं परफेक्ट होऊन मगच आपण बाहेर पडूयात, पण जेव्हा बाहेरची कामं घरातल्यापेक्षा घरातली कामं तर होतच राहतात. पण जेव्हा आपल्याला बाहेर महत्त्वाचं काम असतं, तेव्हा आपण घरातील कामं पुढे ढकलू शकतो. पण जी महत्त्वाची कामं आहेत ना, ती नाही पुढे ढकलू शकत. म्हणून असंही कधीतरी चालतं. म्हणून प्रत्येकच गृहिणीने असं नाही म्हटलं पाहिजे की माझी घरातील कामं राहिलेत आणि मी ती कामं सोडून कशी जाऊ शकते किंवा कशी जाऊ, ती कामं आवरूनच जाते. हे माझ्या बाबतीतही होतं आणि मीही त्याच्याशी अगदी रिलेट करते आणि प्रत्येक गृहिणी रिलेट करू शकते. कारण की आपल्याला घरातील कामं समोर दिसत असतात, पण घरातील कामं आपली कधीही होतील व होऊन जातील आणि त्याच्यासाठी असं कोणत्या वेळेचं बंधन नाही आहे. फक्त आपल्याला कामं करायची आहेत. पण जी महत्त्वाची कामं असतात, तेव्हा आपण घरातील कामं थोडी बाजूला ठेवून आपली महत्त्वाची कामं करू शकतो. हेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगायचं होतं. ती म्हणजे गृहिणी जेव्हा परफेक्ट असते, ती परफेक्ट तर असतेच, प्रत्येक कामामध्ये ती स्वतःला अगदी गुंतूनही टाकत असते. पुन्हा घरासाठी झगडत असते आणि स्वतःसाठीही वेळ काढत असते. पण कधीकधी असा टाईम येतो की तेव्हा तिला घरातील कामं बाजूला ठेवून तिला दुसऱ्या कामांनाही प्रायोरिटी फर्स्ट द्यावी लागते. तेव्हा कधीतरी होऊन जातं. म्हणूनच कधीतरी अशाही सवयी लावून घ्यायला हव्यात. आता तुम्हाला सांगू, मला असं होतं की म्हणजे घरातील सगळी कामं आवरूनच जावीत, पण ते प्रत्येक वेळेस पॉसिबल होत नाही. म्हणूनच प्रत्येक गृहिणीने कोणत्या कामाला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे हेही लक्षात ठेवलं पाहिजे आणि फर्स्ट प्रायोरिटी कोणाला दिली की ते काम आपलं व्यवस्थित होऊन जाईल, त्यालाही तुम्ही फर्स्ट म्हणजे प्राधान्य कशाला देता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. गृहिणी ही इतर वेळी तर म्हणजे तिच्या कामातून ती आधी फर्स्ट प्रायोरिटी ही घरातल्या कामाला देते. पण जेव्हा तिला दुसऱ्या कामांसाठी काही महत्त्वाची कामंही असतात, त्याच्यासाठी तिला जेव्हा वेळ द्यायचा असतो, तेव्हा तिला घरातलं काम समोर दिसत असतं. हो की नाही? आपलं प्रत्येकाचंच हे आहे आणि प्रत्येकच याच्याशी रिलेट अगदी करू शकते. म्हणूनच तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे, तुम्हाला जेव्हा काही महत्त्वाची कामं असतात, तेव्हा घरातील कामं ही होतच राहतील. घरातील कामं थोडी बाजूला ठेवून तुम्ही जी महत्त्वाची कामं आहेत त्याला फर्स्ट प्राधान्य द्या. डिश लावला. लेस म्हणायचं, लेस लेस येते. तुझी सायकल खेळ की बाबू. नाटक आहे, नाटक बघ ना तिकडे. रात किंवा सध्या कुठे चालली? सायकल चल, सायकल सायकल चल, सायकल चल. मग मला तुम्हाला हीच गोष्ट सांगायची होती की फर्स्ट प्रायोरिटीवाली कामं आधी करा. हे घरातील कामं, धुणी भांडी, घर साफसफाई हे तर होतच राहणार आहे.
चला तर मग तुम्ही अगदी म्हणजे माझं बोललेलं अगदी मनावर घेणार आहात आणि तेच तुम्ही करणार आहात. आणि कधीतरी होऊन जातं, कधीतरी ही कामं आपल्याला काही रोजच नसतात, त्यालाही प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी कशामध्ये हे आपल्याला एकदा ओळखता आलं की आपण प्रत्येक गोष्टींना प्राधान्य फर्स्ट कधी दिलं पाहिजे हेही आपल्या लक्षात येईल. चला तर मग मला असं वाटतं की प्रत्येकच गृहिणींसाठी हा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा होता. आणि मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंट करा आणि चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा.